आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अनेक प्रश्नांवरती महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर सविस्तर बैठक झाली। बैठकीमध्ये आमचे जिल्हा प्रमुख असतील, आमदार राजेशजी मोरे आणि सर्वच पदाधिकारी, खास करून 27 गावांमधले विषय होते। वडे साहेब त्याचं नेतृत्व करत होते। 27 गावातला मूळ 499 कर्मचाऱ्यांचा विषय, त्या कर्मचाऱ्यांना तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना समावेश करण्याचा निर्णय झाला। त्यांना कुठल्या पदावरती पदस्थापना द्यायची याच्यावरती देखील त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं। मागणी होती कर्मचाऱ्यांची की जेव्हा 2010 मध्ये जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये जे लागले, त्या पदावरती जे लागले त्याच पदावरती आता देखील रुजू करून घेण्यात यावं महानगरपालिकेने। तर तशी मागणी देखील आम्ही महानगरपालिकेला केली आणि महानगरपालिकेने शासनाला केली। शासनाच्या UD विभागाशी पण मी बोललो आणि त्यांना तसा अर्ज दिला। आम्ही तशी विनंती केली आहे की ज्या पदांवरती ते रुजू झाले होते त्याच पदावरती आता रुजू व्हावे, ती मागणी देखील शासनाने जे आहे मान्य केलेली आहे। तर 499 कर्मचाऱ्यांना जे आहे जेव्हा 2010 मध्ये ज्या पदावरती स्थापना झाली होती तेच पद त्याच पदावरती आज पुन्हा महानगरपालिकेमध्ये पण घेण्यात येईल असा निर्णय जो आहे तो आज या बैठकीमध्ये झाला। आणि त्याचबरोबर 180 कर्मचाऱ्यांना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांचे सगळे कन्फर्मेशन लेटर जे आहेत जे आहे ते पत्र जे आहे ते त्यांना देण्यात येते। निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत। आज आपण पाहिलं तर एक मोठा जत्था कार्यकर्त्यांचा असेल, आजी माजी नगरसेवकांचा असेल, पदाधिकाऱ्यांचा असेल जमला होता। निवडणुकीला बघून या सगळ्या बैठका होत नाही। तुम्हाला तर माहिती आहे बैठका वेळोवेळी MMRDA असतील, MSRDC, त्याचबरोबर महानगरपालिका या होत असतात। आज 27 गावातला विषय तुम्हाला एक सांगितला मी की कर्मचाऱ्यांचा होता। कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। त्याचबरोबर 27 गावांमधील सावळाराम महाराज क्रीडा स्मारक सावळाराम महाराजांचं स्मारक याच्यासाठी आपण कचोरे टेकडीवरती हे स्मारक करतोय। त्याचं आरक्षण बदलाचं काम अगोदरच केलेलं आहे। लँड ॲक्विजिशनचं काम चालू आहे। 10 कोटी रुपये देखील आलेले आहेत। आयुक्त महोदयांना सांगितलं लवकरात लवकर ते काम चालू करा। आयुक्त महोदयांनी लगेच आता त्याला त्याच्यावरती डिझाईन DPR होईल आणि एक मोठं संत सावळाराम महाराजांचं स्मारक या कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल।